हेअरस्टाईलचा 3 दिवसाचा वर्कशॉप मी केला. त्याच्यामध्ये मला हे कळलं की नुसती आपली साडी किंवा ड्रेस भारी असून उपयोग नाही आहे, तर आपल्याला हेअरस्टाईलसुद्धा तेवढी, तुमचा जर तो गेटअप जर छान दिसायचा असेल तर हेअरस्टाईलसुद्धा महत्त्वाची असते. मग या 3 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मला असं कळलं की हेअरस्टाईल करणं थोडंसं कठीण असलं तरी रीना मॅडमनी ते अतिशय सोप्या पद्धतीने करून घेतलं. हेअरस्टाईल करताना तुम्हाला तुमचा चेहऱ्याचे शेप लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. त्यानुसार तुमची जर हेअरस्टाईल असेल तर ते जास्त छान दिसतं. हेअरस्टाईल बरोबरच तुमच्या ॲसेसरीज फार महत्त्वाच्या असतात. मग त्या ॲसेसरी अगदी महाग न घेता छोट्या छोट्या गोष्टींमधून तुम्ही ॲसेसरीज कशा बनवू शकता हे सुद्धा आम्हाला रीना मॅडमनी खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. माझं आता काही प्रोफेशन नसलं तरी सुद्धा हेअरस्टाईल म्हणजे केस हाताळणं वगैरे ही माझी सवय नव्हती, तरी सुद्धा मी अतिशय सुंदर प्रकारे 3 दिवसाच्या या वर्कशॉपमध्ये हेअरस्टाईल करायला शिकले. स्वतःची हेअरस्टाईल करायला शिकले आणि मी दुसऱ्यांची पण हेअरस्टाईल करू शकते इतका कॉन्फिडन्स मला